संकटात सापडलाय पाचोरा तालुक्यातील शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात जाण्याची शक्यता कारण पुरामुळे हजारो हेक्टरवरील शेती भुईसपाट झाली आहे। कपाशी, सोयाबीन, मका पिकांचं नुकसान झालंय। शेतकऱ्यांची सरकारकडे तातडीच्या मदतीची मागणी। सरकारने दिवाळी आधी आधार द्यावा अशी शेतकऱ्यांनी भावनिक साथ घातली आहे राज्य सरकारला। थेट शेताच्या बांधावरून शेतकऱ्यांसोबत संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी जुगल पाटील यांनी। पाचोरा तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाला असून मका व कापूस पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। हा तारखेडा शिवार आहे। आपण बघू शकतात की तारखेडा शिवारामध्ये या ठिकाणी शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हा कुठेतरी हिरावून गेलेला आहे। या संदर्भातलीच बातचीत करण्यासाठी आमच्यासोबत काही शेतकरी आहे, आम्ही त्यांच्याकडून या ठिकाणी जाणून घेणार आहोत। दादा, काय सांगणार, आपण काय लावलं होतं, किती एकरात कापूस लावला होता आणि आता काय परिस्थिती आहे? दादा, फार वाईट परिस्थिती आहे। आम्ही 5 एकरात कापूस लावला होता। 5 एकरात म्हणजे आमचा जवळजवळ 2 लाख रुपये खर्च झालेला आहे। सोसायटी कर्ज काढून हात उसनवारीने पैसे आणून आम्ही शेतीसाठी खर्च केला। पूर्ण त्यांना फवारण्या केले, बियाणं, त्याचं डवरणी, निंदणी पूर्ण खर्च झालेला आहे। आमचा 100% खर्च झालेला आहे। आणि आता या 2 दिवसात जी अतिवृष्टी झाली, जो सदृश्य पाऊस झाला, त्यामुळे सर्व देवाने पूर्ण पाणी फिरलंय। आमच्या ज्या आशा पल्लवी झाल्या होत्या की यावर्षी आपल्याला चांगलं उत्पन्न येईल आणि आपल्या मुलाबाळांचं शिक्षण, मुलीचे लग्न आणि आपला उदरनिर्वाह चांगला होईल। 5 एकर शेतीमध्ये बघा त्याचा कापूस झालेला आहे। अक्षरशः 30 35 कैऱ्या ह्या पाणीमुळे वाहून गेलेल्या आहे। हे बघा, हे झाड काय कापूस येणार आहे, हा पूर्ण कापूस सडून गेलेला आहे। लवकरात लवकर शासनाने पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांतर्फे या ठिकाणी करण्यात आली आहे। जुगल पाटील, जय महाराष्ट्र।